नमस्कार मंडळी. आजपासून तुम्हाला आपल्या चॅनलवर बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचे डेली रिव्ह्यूज पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुमच्या अनलॉक एंटरटेनमेंटसाठी पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मंडळी, होतं असं की अवनी आणि राजा दोघही चंद्रकांत यांना बघायला हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. पण जेव्हा अवनीची आई अवनीला बघते तेव्हा अवनीच्या आईचा चांगलाच माथा ठणकलेला असतो आणि ती अवनीला सांगते की तू आल्या पावली परत जा. तुझी हिंमतच कशी काय झाली इथे यायची? अगं, तुझं समाधान नाही झालंय का अजून? स्वतःचा संसार तर मातीत मिळवलाय, आता माझा सुद्धा मिळवायचा आहे का तुला? अवनी आईला म्हणत असते की आई आई प्लीज तू माझं ऐकून घे. परंतु अवनीची आई इतकी रागावलेली असते की खानकन अवनीच्या कानाखाली ठेवून देते. बघून राजालाही धक्का बसतो. पण त्यावेळी मित्रांनो, चोंबडा विवान हा हे सगळं बघत असतो आणि एन्जॉय करत असतो. अवनीची आई अवनीला सांगत असते की तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. तुला जर तुझ्या वडिलांना जिवंत बघायचं असेल तर इथे एक क्षणभरही थांबू नको. मी म्हणते की आई अगं माझं ऐकून तरी घे. पण अवनीची आई सांगते की कोण आई आणि कुठली आई? मी तुझी काही आई वगैरे नाहीये. तू आत्ताच्या आता इथून निघून जा. तुला सांगितलेलं कळत नाहीये का? आता तिथे खूप क्रिओस क्रिएट होत असतो. नर्स सांगायला येते की हे हॉस्पिटल आहे, जरा शांत बोला. अवनी त्यावेळी आईला सांगत असते की अगं आई, तू माझ्यावर चीड, रागव, मला मार, परंतु मला माझ्या बाबांना एकदा तरी भेटू देत ना. पण अवनीची आई खूप रागामध्ये असते. अवनीचा एक शब्द सुद्धा ऐकून घ्यायला तयार नसते. अवनी जीव तोडून सांगत असते की अगं आई, तुम्हाला सगळ्यांना खूप मोठा गैरसमज झालाय. पण अवनीच्या आईचं एकच असतं की ड्रायव्हर सोबत पळून जाताना तुला लाजच कशी नाही वाटली? त्या दोघींमध्ये ते भांडणं होताना बघून आता स्वाती जरा समजूतदारपणा दाखवते आणि अवनीला जरा बाजूला घेऊन येते. अवनीला म्हणते की अवनी, काय चाललंय तुझं? अवनी म्हणते की वहिनी अगं प्लीज प्लीज, मला एकदा बाबांना भेटायचंय, फक्त एकदा, मला त्यांना बघू देत. त्यावेळी स्वाती म्हणते की तुला आता बाबांना बघायचंय? खरंच अवनी, तुला आधी नाही त्यांची काळजी वाटली, तुला आता त्यांची काळजी वाटते? अवनी म्हणते की वहिनी अगं तू सुद्धा हे बोलतेस. तेव्हा स्वाती म्हणते की अगं मग काय बोलू? तू इतर वेळी बाबांचा एवढा विचार करतेस आणि यावेळी तू कसलाही विचार न करता घरातून पळून गेलीस. मला सुद्धा ही गोष्ट सांगितली नाहीस. अगं तुझ्यानंतर बाबांची काय अवस्था झाली माहितीये तुला? अगं एवढं तरी बरं झालं की आम्ही वेळेत तिथं पोहोचलो, नाहीतर आज होत्याचं नव्हतं होणार होतं. माहितीये तुला? अवनी, एवढी स्वार्थी कधीपासून झाली ग तू? आणि काय बोललीस तू? तिकडं बाबांचं काही पण होऊ दे, मला काहीच गरज नाहीये त्यांची, असं म्हटलीस तू? अवनी म्हणते की अगं वहिनी, काय बोलते तू? हे तुला कोणी सांगितलं? स्वाती म्हणते की हे सगळं आम्हाला विवानने सांगितले आणि विवानने सगळं तुझ्याबद्दल खरं सांगितलंय. अवनी म्हणते की वहिनी अगं तू त्या विवानवर विश्वास ठेवतीयस? स्वाती म्हणते की हा, माझा विवानवर विश्वास नाहीये, परंतु आता काय करणार? या सगळ्या गोष्टी त्याने महेशला सांगितल्यात आणि महेशचा स्वभाव तर तुला माहितच आहे ना. हे बघ, महेश आता मेडिसिन आणण्यासाठी बाहेर गेलाय आणि जर तो आता आला आणि त्याने जर तुला इथे बघितलं तर तो खूप जास्त भांडणं करेल आणि माहित नाही तो काय करेल. तू प्लीज इथून जा ना निघून. अवनी म्हणते की वहिनी अगं मी कुठं जाणार आहे? माझं घर आहे का कोणतं? त्यावेळी स्वाती आता तिच्या जवळ येऊन बसते. अवनीला ती म्हणते की अवनी, मला नक्कीच माहितीये की तुझी काहीतरी बाजू असणार आहे, परंतु आता असं समज की ती बाजू ऐकण्यासाठी माझ्याकडे वेळही नाहीये तितका. आणि खरं म्हटलं तर आता तशी परिस्थिती सुद्धा नाहीये माझ्याकडे. पण हा, मी तुझ्यासाठी एक करू शकते. तू एक काम कर, काही दिवस माझ्या आई वडिलांकडे थांब. मला माहितीये की तुझी राहण्याची खूप आबळ होत असणार आहे. मी बाबांना तसं कळवते. तू तिथे राहा जोपर्यंत इकडची परिस्थिती शांत होत नाहीये, अगदी तोपर्यंत. सोमडा विवान मात्र ह्या सगळ्या गोष्टी खूप एन्जॉय करत असतो. त्याने सगळं बघितलेलं असतं, सगळं ऐकलेलं असतं आणि त्याला आता हेही समजलेलं असतं की अवनी आता वहिनींच्या घरी जाणार आहे राहायला. अवनी राजाला विचारते की तू जरा मला स्वाती वहिनींच्या घरी सोडून येशील? तेव्हा राजा म्हणतो की हो येतो की, चला तुम्ही माझ्यासोबत. अवनीला मंगळसूत्राचा खूप राग आलेला असतो. ती म्हणत असते की हे सगळं या मंगळसूत्रामुळे होतंय, हे मला आत्ताच्या आत्ता काढून टाकायचंय. त्यावेळी राजाचा जीव जात असतो जेव्हा ती मंगळसूत्र काढण्याचा प्रयत्न करत असते, पण केसांमध्ये तिच्या मंगळसूत्र अडकतं आणि तेवढा वेळही नसतो, त्यामुळे ते दोघंही तिथून निघून जातात. तर दुसरीकडे आपल्याला हे बघायला मिळतं, यशोधन हा नमीला सांगत असतो वहिनीच्या वडिलांना हार्ट अटॅक आला, त्यामुळे वहिनी आणि राजा दोघ जण त्यांना भेटायला गेलेत. नमीला त्यावेळी फार वाईट वाटत असतं. ती विचार करत असते आणि म्हणत असते खरंच बिचारी सोबत खूप वाईट झालं, फक्त तिच्यावर आता आयुष्यभराचं हे खापर फोडलं नाही म्हणजे बरं होईल. आता त्यावेळी येते सुला आत्या तिच्या दरवाजातून डोकते आणि सगळ्यांची तोंड पडलेली असतात. आता तोंड खरं तर पडलेली असतात यामुळे, कारण अवनीच्या वडिलांना हार्ट अटॅक आलेला असतो आणि त्यामुळे सर्वजण काळजी करत अंगणात उभे असतात.
पण सुला आत्याला वाटतं की धोंडीबाची सून पळून गेली, म्हणून या सर्वांची चेहरे पडलेत. आणि सुला आत्या त्यावेळी मोके पे चौका मारते. मग धोंडीबाला हसत हसत ती म्हणत असते की काय रे धोंडी, कुठे तुझी सून? काय रे, त्या दिवशी तर एकदम भारी नाचत होतास तू, डान्सिंग लाइटिंग लाइटिंग डान्सिंग असं डान्स करून सुला आत्या दाखवत असते. धोंडीबा तिच्याकडे बघत असतो रागाने. त्यावेळी सुला आत्या म्हणते की अरे नाच की, अरे तुला नाचता नाही येत, थांब मी एक काम करते, आता मीच नाचते. आतमध्ये जाते, मस्त टेप रेकॉर्डर घेऊन येते, गाणं लावते आणि सुला आत्या मुद्दाम धोंडीबा समोर नाचत असते. खरं सांगते मित्रांनो, मला ही सुला आत्या कॅरेक्टर इतकी आवडते ना, म्हणजे ऍक्टिंग अगदी नेक्स्ट लेवल आहे ह्या बाईची खरंच. सुला आत्या मुद्दाम आता धोंडीबाला चिडवण्यासाठी डान्स वगैरे करत असते आणि धोंडीबाला राग येत असतो आणि तो म्हणत असतो की आधी हा दत्त्या माझ्या छातडाव नाचत होता आणि आता ही कावळी नाचते. सुला आत्या त्याच्या जवळ येते आणि म्हणते की अरे कावळीनीचा शाप आहे तुमच्या घराला, आणि तू बघ रे, कोणतीही मुलगी उंबरठा ओलांडून या घरामध्ये येऊ शकत नाही. अरे तुझी पहिली बायको गेली मरून आणि दुसरी गेली पळून. अरे बहिणीचा हिस्सा खाऊन ना असं कुठल्या भावाचं बरं नसतं होत आणि भलंही होत नसतं. आणि समजा समजा तर तू हे घर माझ्या नावावर केलं ना, तुझ्या घरापुढं पोरींची लाईन लागल, लाईन, बहिणीचा शाप लय डेंजर असतो, असं ती धोंडीबाला म्हणत असते. तुला आता खूपच उडत असते, त्यामुळे धोंडीबा माहितीये कसा आहे, लगेच तिचे पंख छाटायला बघतो. आणि तो तिला आता एक वेगळाच झटका देतो. सुला आत्याला तो म्हणतो की अगं माझ्या घरचं सोड, तुझ्या घरचं बघ काय झालंय तिकडं. तेव्हा सुला आत्या म्हणते की काय झालंय. मग धोंडीबा तिला सांगू लागतो की अगं तू बसली इकडं, तुझ्या नवऱ्याने तिकडं परदेशात जाऊन लग्न केलंय दुसरं. अगं तुला सवत आलीये सवत, आणि तू काय, तू इथे माझ्या घरच्यांच्या काड्या करते, आणि तिकडं तुझा नवरा तो तर लफडी करतोय ते बघ पहिल्यांदा. जरा विचार त्याला, तुझ्या नवऱ्याला, मस्त संसार करतोय तो तिकडं, आणि तू बस वेड्यासारखी इथे डान्स करत. आता सुला आत्या घाबरलेली असते, ती म्हणते की कोणी सांगितलं तुला, आणि हे काय बोलतोय तू. तेव्हा धोंडीबा म्हणतो की जाय जाय, त्याला विचार एकदा, कोण बायको घेऊन आलाय तो विचार त्याला. आता सुला आत्याचा जीव एवढा वर खाली होत असतो मित्रांनो, सुला आत्या लगेच घरात पळालेली असते. नमी त्यावेळी तिथंच उभी असते, त्यामुळे ती धोंडीबाला विचारते की ए मामा, तू जे बोलतोय ते खरं बोलतोय का, खरंच बाबांनी असं केलंय का. तेव्हा धोंडीबा म्हणतो की नाही ग बाई, तुझ्या आईला इथून घालवण्यासाठी केलंय, तिला काय वाटलं त्रास फक्त तीच देणार मला. काय आहे ना, अवनी गेली आहे ना घरातून, त्यामुळे तुझ्या आईला जो आनंद झालाय ना, तिच्या आनंदाला ब्रेक मारण्यासाठी हे सगळं केलंय मी. तेव्हा नमी हसते आणि म्हणते की मामा, अरे तू पण ना. मित्रांनो, मला असं वाटतं की धोंडीबा आणि सुला आत्या हे अगदी लहान लहान भाऊ बहीण जसे असतात ना, अगदी तसेच आहे. अजून ज्याप्रमाणे ते भांडणं करतात ना, ते मला खरंच खूप आवडतं आणि मी खूप एन्जॉय करते. आणि जेव्हा धोंडीबा पेटून उठतो आणि सुला आत्या जेव्हा पळून जाते ना, ते भाग बघायला खूप मज्जा येते. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं, स्वातीने तिच्या वडिलांना फोन करून सांगितलेलं असतं की अवनी काही दिवस आपल्या घरी राहणार आहे. तर तिचे वडील म्हणतात की ठीक आहे, येऊ देत ना. अवनी आणि राजा दोघही आता स्वातीच्या घरी आलेले असतात. स्वातीचे वडील आता अवनीला आतमध्ये घेतात आणि विचारतात की काय ग अवनी, कशी आहेस तू, बरी आहेस ना. तेव्हा ते राजाला बघतात आणि राजाकडे बघून जरा त्याला इग्नोर करत असतात. त्यावेळी अवनी राजाला सांगते की राजा, तू एक काम कर, तू जरा ना बाहेर थांब. राजा आता बाहेर निघून गेलेला असतो. अवनी आता सोफ्यावर बसते. त्याच वेळी स्वातीची आई तिथे येते आणि ती स्वातीच्या वडिलांना जरा किचन मध्ये बोलावून घेते आणि म्हणते की अहो, तुम्हाला काही अक्कल वगैरे आहे की नाही, त्या अवनीला कशाला बोलवलं तिथं तुम्ही. आता अवनीला सगळा आवाज बाहेर येत असतो, अवनी सगळं ऐकत असते. तर स्वातीची आई ही स्वातीच्या वडिलांना म्हणत असते की अहो, हिने काय केलंय माहितीये ना तुम्हाला, जर आपल्या जावे बापूंना यातलं काही कळलं आणि ही आपल्या घरी थांबली हे समजलं तर ते किती चिडतील तुम्हाला माहितीये का. आणि जर त्यांनी आपल्या स्वातीला त्रास दिला तर तुम्हाला काही आपल्या लेकीचं पडलेलं आहे की नाही, तुम्ही या मुलीला कशाला आपल्या घरात थारा देताय. त्यावेळी स्वातीचे वडील म्हणत असतात की अगं जरा हळू बोल, ती बाहेर बसलीये. स्वातीची आई म्हणते की मग काय करू, थांबा मी तिला तोंडावर जाऊन बोलते. स्वातीची आई बाहेर येते आणि अवनीला म्हणते की अवनी, अगं हे सगळं करताना तुला अजिबात वाईट नाही वाटलं का ग, तुझ्या घरच्यांचा विचार तुझ्या मनामध्ये नाही आला, हे सगळं करून मोकळी झालीस आणि तेही एका ड्रायव्हर सोबत पळून गेलीस. स्वातीचे वडील तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात आणि म्हणत असतात की अगं थांब जरा, आपण बोलूयात नंतर ह्या गोष्टींवर. मग स्वातीची आई रागानेच तिथून निघून जाते. अवनीच्या लक्षात येतं की राजा बाहेर उभा आहे, त्यामुळे अवनी आता बाहेर जाते आणि राजाला ती म्हणत असते की आता मी थोडे काही दिवस इथेच थांबेल, कारण जोपर्यंत परिस्थिती ठीक होत नाहीये तोपर्यंत मला इथेच थांबावं लागेल. तू एक काम कर, तू आता जा.
असं म्हटल्यावर राजाला अगदी धक्का बसलेला असतो. कारण अवनीने त्याला जायला सांगितलेलं असतं. त्या अवनीने ज्या अवनीसोबत त्याने लग्न केलेलं असतं. अवनी जरी ह्या लग्नाला खरं मानत नसली तरी सुद्धा राजासाठी मात्र हे लग्न खरंच असतं. अवनी राजाला म्हणत असते की तू आतापर्यंत मला खूप मदत केली आहेस, परंतु आता तू तुझ्या घरी जा. राजा जायला लागतो. त्याच्या जाताना अगदी त्याच्या डोळ्यांमध्ये पाणी असतं, त्याला भरून आलेलं असतं. त्याला खूप वाईट वाटत असतं की अवनीला न घेताच तो जातोय. अवनी त्याला थांबवते. अवनी त्याला म्हणते की राजा 1 मिनिट थांब. राजा थांबतो. अवनी राजाला म्हणते की हे बघ, मला माहिती आहे की माझ्यामुळे ऑलरेडी तुझा खूप खर्च झालाय. तू कामावरही नाही गेलायस. मग अवनी तिच्या बोटातली अंगठी राजाच्या हातावर ठेवते आणि म्हणते की ही अंगठी विकून काही पैसे ठेव तुझ्याकडे. राजाला वाईट वाटतं. राजा तिला म्हणतो की हे मला नकोय. तुमची अंगठी घेऊन मी काय करू? आणि हे बघा, मी तुमच्यासाठी जे पण काही केलं ते फक्त आणि फक्त तुमच्या स्वप्नांसाठी केलं. पैशासाठी मी काहीच केलं नाही हो. तेव्हा अवनी म्हणते की हो, मला माहिती आहे. खरं सांगू राजा, तुझी जी बायको असेल ना ती खरंच खूप लकी असणार आहे. कारण एवढा समजूतदार आहेस ना तू. मी तुझ्यासाठी अनोळखी असून सुद्धा तू मला एवढी मदत केली आहेस. तुझे हे उपकार मी कधीच विसरणार नाही. ज्या ठिकाणी माझ्या आईवडिलांनी मला समजून घेतलं नाही त्या ठिकाणी मला तू समजून घेतलंयस. आणि खरंच, खरंच तू माझ्यासाठी देवदूत आहेस. राजा म्हणतो की माझे जाऊ द्यात, परंतु तुमची स्वप्न तुम्ही पूर्ण करा. तुम्हाला आयुष्यात खूप काही करायचंय हो. तेव्हा अवनी म्हणते की हो, मला माहिती आहे की हे सगळं शांत झाल्यावर मी बाबांना सगळं सांगणार आहे. सगळं सांगणार आहे की मी खोटं लग्न केलं, हे सगळं खोटं आहे. मी त्यांना सगळं सांगेल आणि ऐकतील ते माझं. तेव्हा राजाला वाईट वाटत असतं, कारण राजाच्या मनात हे चालू असतं की सुला आत्याचा शाप म्हणजे खरा ठरलाच का शेवटी. मग अवनी आता शेवटचं राजाला थँक्यू म्हणते आणि त्याला बाय बोलते. त्यावेळी राजाला खूप दुःख होत असतं, अवनीलाही दुःख होत असतं. परंतु तरी सुद्धा आता हे दोघ जण वेगळे झालेले असतात आणि राजा राजाच्या वळणावर आणि अवनी अवनीच्या वळणावर निघालेले असतात. तर दुसरीकडे मात्र धोंडीवाने जी सुला आत्याला आग लावलेली असते, ती आग विझवण्यासाठी सुला आत्या सगळ्यात पहिल्यांदा तिच्या नवऱ्याला फोन करते आणि म्हणते की काय हो, काय चाललंय तुमचं? तिचा नवरा म्हणतात की अरे वा, मला माहितच होतं माझ्या गोड बायकोचा फोन येणारच मला म्हणून. अगं काम करतोय मी. तेव्हा सुला आत्या म्हणते की काय काम करताय मला दिसतंय ना, तिकडं काय करू राहिले मला समजलंय सगळं. तेव्हा तिचा नवरा म्हणतो की अगं काय करतोय मी, इकडे कामच तर करतोय मी. मग सुला आत्या त्याला म्हणते की तुम्ही खोटं बोलू नका, मला सगळ्यातलं सगळं कळलंय. कुठे कुठे माझी सवत, कुठे तुमची दुसरी बायको? अहो, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे की तुमच्या संसारासाठी मी माझ्या वडिलांची जमीन सुद्धा घेतली आणि तुम्ही काय केलं? तुम्ही तिकडे दुबईत जाऊन दुसरी बायको केली. याच्यासाठी तुम्हाला तिकडे पाठवलंय का? आता तिचा नवरा म्हणत असतो की ए बाई, तुला कोणी हे सांगितलं सगळं? तेव्हा सुला आता सांगते की मला धोंड्याने सगळं काही सांगितलंय. तू तिकडं दुसरी बायको केली आहेस आणि दुसरा संसार तुम्ही तिकडं थाटलाय. तेव्हा तो तिला सांगण्याचा प्रयत्न करत असतो की अगं बाई, असं काही नाहीये, मी इकडं कामच करतोय. आता तूच तर मला पाठवला ना इकडे कामासाठी, पैसे कमवण्यासाठी, मग तेच तर करतोय मी. मग त्यावेळी नमी तिथे येते आणि नमी आता फोन घेते आणि नमी बाबांना म्हणते की अहो बाबा, तुम्ही काळजी करू नका. आणि सुला आत्याला ती म्हणते की आई अगं, तू पण ना, तू पण मामाच्या बोलण्यावर लगेच का विश्वास ठेवला? तेव्हा सुला आत्या म्हणते की बघ ना, तो बोलला ना यांनी दुसरं लग्न केलंय म्हणून. नमी म्हणते की अगं आई, तो तुझी मस्करी करत होता, तू त्याच्यासमोर नाचत होती म्हणून त्याने तुझ्या आनंदाला ब्रेक दिला, बाकी काही नाही. तेव्हा सुला आत्याला इतका राग येतो की धोंडीवाने तिला एवढं इझिली उल्लू बनवलेलं असतं आणि त्याचा सगळा राग बिचारा तिच्या नवऱ्यावर निघालेला असतो. सुला आत्या म्हणत असते की आता त्या धोंड्याला तर मी सोडणारच नाही. थांब, त्याची जी पळून गेलेली सून जरी परत आली ना तरी परत मी तिला पळवून लावेल. आता सुला आत्याचा राग अजूनच वाढलेला असतो. तर गावामध्ये आता सगळीकडे चर्चा व्हायला लागलेल्या असतात की राजाची बायको म्हणजेच अवनी ही घर सोडून निघून गेली, लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी ती पळून गेली, अशी चर्चा गावामध्ये रंगलेली असते. यशोधन ज्या ठिकाणी कामाला जात असतो त्याचे जे मित्र असतात त्यांनी सुद्धा एकमेकांसोबत पैस लावलेली असते की राजाची बायको पळून गेलीये की नाही. आणि जेव्हा हे यशोधनला समजतं की अवनी पळून गेलीये की नाही यावर ह्या लोकांनी पैस लावली आहे, त्यामुळे यशोधन खूप चिडलेला असतो. आणि मग त्यातला एक माणूस म्हणतो की अरे यशोधन, तू माझ्यावर का चिडतोयस? गावात सगळीकडे हीच चर्चा चालू आहे की तुमच्या घरातली सून पळून गेलीये म्हणून. तेव्हा यशोधनला फार वाईट वाटतं आणि तो विचार करत असतो की अशी चर्चा गावात कशी काय झाली? कारण अवनी तर राजासोबत तिच्या वडिलांना भेटायला गेलीये आणि याचं टेन्शन आता यशोधनला आलेलं असतं. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे
पण त्याआधी मित्रांनो तुम्हाला एक सांगू, की आजचा जो मी तुम्हाला टुडेज एपिसोड सांगितलेला आहे, तो ऑलरेडी मी आपल्या ट्विस्ट एपिसोडमध्ये सांगून झालाय. तुम्ही तो जाऊन बघू शकता, कारण मी तुम्हाला जे पण काही त्या ट्विस्ट एपिसोडमध्ये सांगितलंय ते सगळं खरं निघालंय. आणि आता यापुढे काय काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवर सगळे व्हिडिओ अपलोडेड आहेत. त्यामुळे तुम्ही जाऊन ते बघू शकतात आणि पुढचे अपडेट लगेच मिळवू शकतात. तर चोंबड्या विवानने महेशला आता चुगली लावलेली असते अवनीची, की अवनी तुझ्या सासूरवाडीला गेलेली राहायला. त्यामुळे महेश आता खूप रागावलेला असतो आणि तातडीने तो त्याच्या सासूरवाडीला येतो आणि अवनीला तिथे बघतो. अवनीला बघून त्याला खूप राग आलेला असतो. अवनीला तो म्हणतो, की "तू इथे काय करतेस? निघ, इथून निघ पहिल्यांदा तू." अवनी म्हणते, की "दादा रे ऐकून तरी घे." पण महेश तिचं काही ऐकून घेत नसतो. कारण विवानने त्याला खूप चुगल्या केलेल्या असतात अवनीच्या आणि अवनीचा त्याला प्रचंड राग आलेला असतो. अवनीला अक्षरशः धक्के मारून तो घराबाहेर काढतो आणि अवनी गेटवर पडणारच असते, तिचं डोकं आपटणार असतं. पण त्यावेळी राजा तिथे येतो आणि तिला सावरतो आणि महेशला तो डोळे दाखवतो आणि म्हणतो, की त्यांना काहीच करायचं नाही. तर मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला डेली कमेंट करणारे भाऊराव बोंदे, अंजली सोलकर, पूजा सौरव, सतीश पिंगळे, अंजली सोलकर, आशा गोडसे, सपना जाधव, मग सर्वांचे खूप 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 आभार, कारण तुम्ही आपल्या व्हिडिओला रोज कमेंट करत असतात आणि तुमच्यामुळे मला प्रत्येक व्हिडिओ बनवण्यासाठी ताकद मिळत असते. धन्यवाद.